नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आहे आज आहे काय 18 मे 18th ऑफ मे 2025. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजेच तारीख काय सांगतोय, आज आहे संडे आणि ॲज वी आर प्रॉमिस यू की दर संडेला आपलं जे काही मेन्सचं सेशन आहे ते होणार आहे. ठीक आहे. त्याच अनुषंगानं आज हे आपलं सेकंड लेक्चर आहे मेन्सचं. जे काही पाठीमागाला जो संडे झाला त्यामध्ये एक आपलं पहिलं लेक्चर झालेलं आहे. ठीक आहे. आय होप तुम्ही ते पाहिलं असाल. ओके. आणि आपली प्रीची जी काही सिरीज आहे ती पण याचसोबत पॅरलली डेली चालू आहे. मंडे टू सॅटरडे ती सुरू आहे. मंडे टू सॅटरडे. आणि ही मेन्सची जी सिरीज आहे ही प्रत्येक संडेला आपण एक लेक्चर घेऊन येतोय. ठीक आहे. जसं जसं तुमचं प्री जवळ येईल किंवा मेन्स जवळ येईल तसं तसं आपण मेन्सचे हे डेज जे आहेत ते वाढवू आपण, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. समजा आता प्रीला भरपूर वेळ असणार आहे, आरआरबीचं जे काही एक्झाम आहे ती एक्सटेंड होऊ शकते कारण जे काही आताच अमलगमेशन झालेलं आहे आरआरबीचं त्याच्या अनुषंगानं जे काही इंटरनल प्रमोशन म्हणा, इंटरनल ट्रान्सफर म्हणा, सर्व काही गोष्टी आणि जे काही गेल्या वर्षीचे म्हणजे ह्या वर्षीची जॉईनिंग आहे ते आणखीन आरआरबी मध्ये आपल्याला भेटली नाही कारण आताच मर्जिंग म्हणण्यापेक्षा अमलगमेशन झालेलं आहे आणि नवीन आरआरबीचं हे झालंय, उदय झालाय असं म्हणू आपण. आणि त्याच अनुषंगाने जे काही म्हणा सिस्टमचं हे म्हणा, मायग्रेशन म्हणा, या बेसिक गोष्टींचं इंटरनल जे काही गोष्टी आहेत ते चालू आहेत. सो त्याच्यामुळं वेळ होऊ शकतो वॅकन्सी ह्याच्यामध्ये ऍड येण्यासाठी. ऍड येऊ शकते टायमावर, फक्त एक्झाम लेट होऊ शकते. हे तुम्ही लक्षात धरून चला. सो आपल्याकडं याचा पॉझिटिव्ह तुम्ही हे घ्या की आपल्याला जे काही आता डेज भेटणार होते ते जास्त भेटू शकतात. ओके. देर इज अ पॉसिबिलिटी. ओके. भेटू शकतात. सो आपण त्याच वेळेचा फायदा उचलून घेऊ. आपण मेन्सचे सेशन पण वाढवू. ठीक आहे. सो आज जास्त वेळ न घेता आपण सुरू करू. ठीक आहे. तर हा आहे आपला जो काही पहिला संडे होता त्याचा होमवर्कचा क्वेश्चन. आय होप तुम्ही सर्वांनी केला असाल. नाही केला असेल तर आपण सांगू. ठीक आहे. इथं तर करणारच आहे आपण. तर बघा काय म्हणले पहिल्यांदाच की 10 फ्रेंड्स आहेत सिटिंग इन अ 2 पॅरल रोज. ओके. 2 पॅरल रोज मध्ये आहेत. 6 सीट्स इन इच रो म्हणजेच कसं असणार आहे माहिती आहे का, हे एकतर 10 जण आहेत म्हणले. त्याचं म्हणणं काय की 10 जण आहेत. ठीक. 10 जण आहेत. मग 1 2 3 4 5 6 पण 6 जण म्हणजे 6 रोज आहेत म्हणले त्यांना. 6 सीट्स आहेत म्हणले. 6 या सीट्स आहेत. मग ही 1 झाली, ही 2 झाली, 3 4 5 आणि 6 सीट्स आहेत. 10 जण आहेत आणि त्याच्यामधले ऑब्विसली 1 सीट इज वॅकंट इन इच रो. म्हणजे आता ह्या खाल्ल्या रो मधली 1 सीट वॅकंट असणार आहे आणि या वरल्या रो मध्ये 1 सीट जी आहे ही वॅकंट असणार आहे. ठीक आहे. असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बाकीचे जे काही 5-5 जण आहेत ती बसणार आहे. ठीक. मग बघा काय म्हणलंय, जी काही रो 1 आहे त्याच्यामध्ये KLMNO हे आहेत आणि आर सिटिंग फेसिंग साऊथ. म्हणजे ते कुठं बसणार आहे, रो 1 कुठं असणार आहे, ऑब्विसली वर असणार आहे कारण ते साऊथला फेस करतात. मग रो 2 कुठं बसणार, इथं बसणार, ते नॉर्थला फेस करणार. ठीक आहे. इथं म्हणलंय की इन रो 2 UVWXY आर सिटिंग अँड फेसिंग नॉर्थ. ठीक आहे. ही कंडिशन आहे. ओके. नेक्स्ट आहे दे गेट डिफरंट सॅलरीज. आणि हेच नाही तर त्यांना डिफरंट सॅलरीज पण भेटते त्या ऑर्गनायझेशन मधून. ठीक आहे. द पर्सन इन रो 1 हॅव देअर सॅलरी इन द फॉर्म ऑफ क्यूब अँड स्क्वेअर ऑफ अ नंबर. म्हणजेच आता ही जी काही 1 नंबरवाली आहेत समजा यांची सॅलरी काय असणार आहे. समजा आता पहिल्याची 25 असेल, दुसऱ्याची 27 असेल, तिसऱ्याची 16 असेल, 64 असेल, 8 असेल किंवा 4 असेल, अशा पद्धतीनं. म्हणजे कुणाचा तरी नंबरचा तो इधर स्क्वेअर असेल और कुण्यातरी नंबरचा तो क्यूब असू शकतो. हे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला काय आहे ते, काय म्हणणं आहे त्यांचं. अँड द वॅकंट सीट नीदर फेसेस इच अदर नॉर ऍट द एक्स्ट्रीम एंड ऑफ द रो. जे काही वॅकंट सीट आहे ते एकमेकाला फेस करत नाहीत. म्हणजेच इथं जर समजा ही जर वॅकंट सीट असेल वरल्याची, ही जर वॅकंट सीट असेल, ह्या दुसऱ्या रो मधली मग ही वॅकंट सीट नसणार आहे. ती इथं असू शकते, इथं असू शकते आणि इथं असू शकते. आणि दुसरं त्यांचं म्हणणं आहे की जी काही वॅकंट सीट आहे ही एंडला नाही, कोणत्याच एंडला नाही, या एंडला नाही, या एंडला नाही और या एंडला नाही. ठीक आहे. म्हणजे त्या बाकीचे जे काही 4 जण आहेत त्यांच्यामधलीच एक वॅकंट सीट आहे. ठीक. आणि नेक्स्ट आहे 1K इज इक्वल टू 1000 रुपीज.
ऑब्व्हियसली जे आपण लिहितो तेच सांगितलं त्याने कसं लिहिते, वेअर के इज कॉन्स्टंट. ठीक आहे, काहीच त्याच्यामध्ये वेगळं नाही. सो आपण डायरेक्टली सुरू करू. तर बघा हे पझल आहे. ओके, तर आता 10 पर्सन्स आहेत म्हणले, पण 12 सीट्स आहेत, कारण 6 सीट्स 1 2 3 4 5 6 बरोबर. 10 सीट्स हॅव देअर रो फेसिंग, 1 सीट इज वॅकंट, 6 सीट्स इन इच रो. हा ठीक, ही बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. नेक्स्ट बघा, आपण इकडे आपण एक सेफ साईडला एक हे घेऊ, 2 3 4 5 6. ओके, सेफ साईडला, म्हणजे याचा आपल्याला उपयोग झाला तर ठीक, नाही झाला तर वेल अँड गुड. ठीक आहे, तर बघा पहिल्या रो मध्ये कोण बसले म्हणले, साऊथला फेस करताना के एल एम एन आणि ओ. ओके, नेक्स्ट आहे सेकंड रो मध्ये कोण बसलंय, यू व्ही डब्ल्यू एक्स अँड वाय. ठीक, के वाय. ओके, आणि जे वरल्यांची जी काही इथं आहे म्हणले बघा, द पर्सन इन रो 1 हॅव देअर सॅलरीज फ्रॉम इन द फॉर्म ऑफ क्यूब अँड स्क्वेअर्स, आणि क्यूब अँड स्क्वेअर मध्ये आहेत म्हणले, क्यूब ऑर स्क्वेअर. ओके, ही सॅलरीज आहेत त्यांच्या. ठीक आहे, आपण मस्तपैकी सुरू करू, मग काय प्रॉब्लेम नाही. तर बघा काय म्हटलंय, यू हुज सॅलरी इज द लार्जेस्ट 2 डिजिट नंबर sits at one of the extreme end and faces M. Largest 2 digit number. Largest 2 digit number. ओके, आता U जो आहे ह्याची सॅलरी काय म्हणले, लार्जेस्ट 2 डिजिट नंबर. आता लार्जेस्ट 2 डिजिट नंबर कोणता आहे, 99. ऑब्व्हियसली 99 आहे, आणि तो जो U आहे हा एंडला बसलाय, एंडला, एखाद्या एंडला. मग बघा, एकतर यू इथे येऊ शकतो, कारण यू व्ही डब्ल्यू एक्स वाय हे खाली बसलेत, और एकतर यू हे या एंडला येऊ शकतात, या एंडला, आणि त्यांची सॅलरी काय, लार्जेस्ट 2 डिजिट नंबर. लार्जेस्ट 2 डिजिट नंबर एकच आहे, 99. ठीक आहे, समजलं, सिंपल आहे, काहीच असा रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट बघा, अँड फेसेस यम. आता यमला त्यानं फेस करतंय, एक एक आपण कंडिशन घेत जाऊ. मेन्स असलं म्हणजे काय, असं काही आगळं वेगळं नसतं. ठीक आहे, यमला फेस करतंय. ठीक, सिंपल. यम whose salary is cube of the number which is greater than 3 and less than 5. आता बघा, m ची जी सॅलरी आहे ही क्यूब आहे एखाद्या संख्येचा, पण ती जी संख्या आहे ही 3 पेक्षा जास्त आहे आणि 5 पेक्षा लहान आहे. मग उरलं काय, 4. मग 4चा क्यूब काय, 64. मग याची सॅलरी काय असणार, 64. ठीक, m ची सॅलरी काय असणार, 64. आय होप तुम्हाला समजलं असेल, काहीच इथपर्यंत तुम्हाला अडथळा नाही. नेक्स्ट आहे, ओनली 2 पर्सन्स सीट बिटवीन यू अँड द 1 वॅकंट सीट. आता ओनली 2 पर्सन्स म्हणले यू आणि वॅकंट सीट मध्ये. मग वॅकंट कुठं असणार आहे, हो इथं असणार आहे, याच्यामध्ये इथं असणार वॅकंट सीट. इथं असणार काय, वॅकंट सीट, कारण हे 1 आणि 2 पर्सन बसलेत आणि ती वॅकंट सीट आहे. ठीक आहे, वॅकंट सीट हुज इमिजिएट नेबर सॅलरी आर 10K अँड 20K लेस दॅन यू. म्हणजेच आता ही जी वॅकंट सीट आहे, आपण ह्याला असं घेऊ, वॅकंट सीट आहे, ह्यांचे जे हे नेबर आहेत, हे जे नेबर आहेत हे -10, हे जे नेबर आहेत, हा सिंपल, -10 अँड 20K, म्हणजे -10 म्हणजे 89 आणि -20 म्हणल्यानंतर 79. हे असं आहे, असं आपण घेऊ. ठीक आहे, वॅकंट 89 79. ठीक आहे, इथं आपण हे पण घेऊ शकतो, वॅकंट लिहू, म्हणजे आपल्याला कन्फ्युज होणार नाही. ओके, त्यांचे जे नेबर आहेत हे आहेत. ठीक आहे, खाल्ले आहेत का वरले आहेत, ह्याच्यावरून तुम्हाला कळतं की वरलेला क्यूब किंवा स्क्वेअर आहेत, सो वर तर येऊ शकत नाहीत, मग खालीच येऊ शकणार. ठीक आहे, ओके. आता 89 आणि 79 मग त्यांचे नेबर आहेत. आता कारण 10K आणि 20K, 10,000 आणि 20,000 त्यांची सॅलरी कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, असू द्या. नेक्स्ट आहे, यू सिट्स डायगोनली अपोजिट टू के. आता यू जो आहे हा डायगोनली अपोजिट आहे म्हणले, मग डायगोनली अपोजिट म्हणल्यानंतर असं असणार, कसं असणार, समजा हे असं स्क्वेअर आहे, मग डायगोनली अपोजिट काय, हा डायगोनल झाला, डायगोनली अपोजिट हा याचा डायगोनल, या कोपऱ्याचा हा डायगोनल अपोजिट. ठीक आहे, समजलं. मग यू चा डायगोनली अपोजिट कोण आहे म्हणलंय, यू ची डायगोनल के. मग के कुठे येणार, इथे येणार. ठीक आहे, या कोपऱ्यात के येणार, सिंपल. हुज सॅलरी इज 27,000, म्हणजे के ची जी सॅलरी आहे ही 27,000 आहे, मग इथं आपण 27,000 घेऊ, सिंपल.
अँड फेसेस द वन हु सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ डब्ल्यू. आणि के जो आहे हा डब्ल्यूच्या थर्ड टू द लेफ्टला जे ना आहे त्याला फेस करते. मग डब्ल्यू कुठे येणार? इथे येणार, कारण हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड. सिम्पल. आणि इथं डब्ल्यू थर्ड टू द लेफ्ट बसणार नाही म्हणून ही कॅन्सल, इथंच झाली कंडिशन कॅन्सल. सिम्पल. बसलं, मग एकच कंडिशन उरली. ओके. नेक्स्ट आहे डब्ल्यू हुज सॅलरी इज लेस दॅन व्ही. आता व्ही पेक्षा डब्ल्यू ची सॅलरी लेस आहे. सॅलरी. ओके, हे आपण असं घेऊ. नेक्स्ट आहे द वन हू सिट्स इमिजिएट राईट ऑफ यम हॅज. यमच्या इमिजिएट राईटला जो कोणी आहे, यमच्या इमिजिएट राईटला जो कोणी आहे हॅज 30K लेस सॅलरी दॅन डब्ल्यू. म्हणजेच डब्ल्यू पेक्षा 30,000 कमी आहे. ही जी सॅलरी आहे इज इक्वल टू -30 मायनस डब्ल्यू ही आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. 30 मायनस डब्ल्यू ही जी सॅलरी आहे ही याची. समजलं? तुम्हाला समजलं? कन्फ्यूज व्हायचं नाही. सिम्पल. आपणाला काही हडबडीत जायचं नाही. मेन्स आहे, मेन्सला वेळ लागतो आणि तो वेळ दिलाच पाहिजे. जर एखादा हा जर तुम्हाला आरआरबी क्लरिकल म्हणा, पीओ म्हणा, एक क्वेश्चन जर 2 मार्काला आला, चांदीच आहे ना तुमची. जरी 3 क्वेश्चन जरी याच्यावर गेले तर 6 मार्क बसून आहेत. म्हणून वेळ द्यायचा. मेन्सला गडबड नाही करायचा. आता हे झालं 30K लेस दॅन डब्ल्यू अँड फेसेस वाय. आता द वन हू सिट्स इमिजिएट राईट ऑफ यम, म्हणजे यमच्या इमिजिएट राईटला जो आहे तो वाय ला फेस करतोय म्हणलंय. मग इथं काय येणार? इथं जो काही येणार तो वाय येणार. ठीक आहे. इथं काय येणार? वाय येणार. ठीक आहे. सिम्पल. ही कंडिशन अशी. म्हणजे यमच्या इमिजिएट राईटला जो कोणी आहे त्याला कोण फेस करते? वाय फेस करते, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. संपलं. नेक्स्ट आहे वाय हुज सॅलरी इज 6,000 लेस दॅन यम. आता वायची जी सॅलरी आहे वाय इज इक्वल टू 6 मायनस यम. ठीक आहे. ही आहे, म्हणजे 6,000 मायनस यम. ठीक. नेक्स्ट आहे व्ही नीदर सिट्स एंड नॉर ऍडजेसंट टू यू. आता व्ही जो आहे हा एंडला पण नाही, यूचा नेबर नाही. मग बघा व्हीला एकच जागा उरली इथली, कारण व्ही जर इथं आला तर हा एंडला येणार. मग एंडला त्यानंतर म्हणले बसू शकत नाही म्हणून इथं व्ही येणार नाही. आणि दुसरी गोष्ट व्ही इथे येणार होता आणि येऊ शकत नाही, कारण व्ही हा यूचा पण नेबर नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. सिम्पल. हे समजलं तुम्हाला? ओके. व्ही इज नॉट नेबर ऑफ व्ही इज नॉट ऍडजेसंट टू यू अँड फेसेस यन. यनला व्ही फेस करतोय, मग उरलं काय? इथे यन येणार. ठीक आहे. सिम्पल. हा. यन पुढे बघा. यन हुज सॅलरी इज लेस दॅन एक्स बाय 9K. म्हणजेच याचा असं आहे एन इज इक्वल टू 9 मायनस के, म्हणजे 9,000 के पेक्षा कमी, असं त्यांचं म्हणणं आहे. जी केची समजा जर 40,000 सॅलरी असेल, एनची सॅलरी 31,000 असणार. इथं क्यूब किंवा स्क्वेअर असणार आहे, ते डोक्यात नका घेऊ. ठीक आहे. आता इथं समजा आता इथं 27 आहे. एन हुज सॅलरी इज लेस दॅन एक्स बाय 9,000. इथे के लिहिले मी, सॉरी, लेस दॅन एक्स आहे तो. मी म्हणतोय तेच म्हणलं की बाबा हे कसं काय होणार? क्यूब किंवा स्क्वेअर कसं होणार? 18 काय क्यूब नाही, स्क्वेअर नाही, काय नाही. ओके. हा. नेक्स्ट आहे द डिफरन्स बिटवीन एक्स अँड वाय इज 13K. आता एक्स मायनस वाय इज इक्वल टू 13K. सिम्पल. ओके. आता यल सॅलरी इज 9K मोर दॅन ट्वाइस द सॅलरी ऑफ यन. आता यल ची सॅलरी जी आहे ही 9 प्लस आहे दुपटीनं यन पेक्षा. ही कंडिशन अशी. ओके. ही कंडिशन अशी. यल ची सॅलरी ही 9,000 जास्त आहे. कोणापेक्षा? यनच्या सॅलरीच्या दुप्पट जेवढी सॅलरी आहे त्याच्यापेक्षा. सिम्पल. त्याच्यामध्ये काहीच असं आता असं काही रॉकेट सायन्स नाही. संपलं. ह्याच्या व्यतिरिक्त काही कंडिशन नाही. संपलं. मग आता आपण इथं पेन बदलू, मस्तपैकी आपण करू उरलेले जे काही कंडिशन आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करू. हा. आता बसवायचं कुणाला कुठं हा मोठा प्रश्न आहे. ओके. एक काम करू आपण. आता बघा ही 89 आणि 79 जी आहेत हे व्हॅकंट सीटचे नेबर आहेत म्हटले. मग व्हॅकंट सीट इथे आहे, व्हॅकंट सीट इथे आहे, आणि 89 आणि 79 ह्या व्ही आणि डब्ल्यू ला येणार आहे. आणि इथं मी म्हणतो तुम्हाला की व्ही ची सॅलरी 89 येणार आणि डब्ल्यू ची सॅलरी ही 79 येणार. कारण इथं म्हणलंय की
डब्ल्यू ची जी सॅलरी आहे व्ही पेक्षा कमी इथं दिलंय आणि मग इथं डायरेक्ट आपल्याला सॅलरी दिली 89 आणि 79. ही पण कंडिशन झाली, ही पण कंडिशन. समजलं का तुम्हाला? इथं काय म्हणलं तर व्हॅकंट सीटची जे काही सॅलरी आहेत ही 89,000 आणि 79,000 आहेत. आणि दुसरी कंडिशन होती की डब्ल्यू ची जी सॅलरी आहे ही व्ही पेक्षा कमी. मग डब्ल्यू ची सॅलरी व्ही पेक्षा कमी आणि या व्हॅकंट सीटचे जे काही नेबर आहेत ती 89 आणि 79. समजलं तुम्हाला? सिंपल असतं, काहीच असं वेगळं आगळं वेगळं काही त्यांनी केलं नाही. ठीक आहे, इथं व्हॅकंट सीट आहे. ठीक. आता बघा नेक्स्ट बघा काय म्हणलंय. नेक्स्ट बघा काय म्हणलंय की डब्ल्यू व्ही ची सॅलरी कमी आहे ना, डब्ल्यू हुज सॅलरी इज लेस दॅन व्ही. सिंपल, हा तेवढंच आहे. आता हे झालं. मग नेक्स्ट कंडिशन बघा. आता कोण कुठं बसू शकतं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एक्स आणि उरला काय? एक्स अँड वाय उरला. एक्स अँड वाय उरला. ओके ओके. आता एमच्या इमिजिएट राईटला जो कोणी आहे त्याला ह्यानं फेस करते म्हणले, वाय फेस करते म्हणले. मग मला सांगा हो का इथं एम आहे एंडला. मग एमच्या इमिजिएट राईटला जो कोणी आहे त्याला कोण फेस करते? वाय फेस करते. एमच्या इमिजिएट राईटला जो कोणी आहे त्याला कोण फेस करते? वाय फेस करते. आणि जी काही एमच्या इमिजिएट राईटला जो कोणी आहे त्याची सॅलरी 30,000 कमी आहे डब्ल्यू पेक्षा. मग याचं 30 काढा, 30 करा. याचं 9, 4, 7 आणि 4 9. 7 मधून 3 गेले 4. याची सॅलरी किती येणार? 49. आणि ती जी 49 सॅलरी आहे इधर तो क्यूब असला पाहिजे और स्क्वेअर असला पाहिजे. 49 काय? स्क्वेअर आहे. सिंपल. ही पण कंडिशन झाली. समजतंय तुम्हाला? असं काहीच आतापर्यंत तुम्हाला अवघड गेलं असं वाटतंय का? नाही. जे कंडिशन तुम्हाला समोर दिलेत त्याच कंडिशनना आपल्याला आन्सर काढायचे. पुढे बघा इथं वाय ची सॅलरी काय आहे? एम पेक्षा 6,000 कमी. एम ची सॅलरी काय? 64. 64 मायनस 6. 14 मधून 6 गेले 8 आणि इथं गेले 5, 58. मग हे जी काही वाय ची सॅलरी आहे किती येणार? 58,000. ठीक, 58,000. ओके. हे समजलं तुम्हाला? समजलं का नाही? सोपं आहे ना? मेन्स असलं म्हणजे त्यानं काही बाहेरलं काढत नाही. ओके. आता सगळ्यात सिंपल, एक्स आणि वाय ची सॅलरी ही 13,000 मधचा डिफरन्स आहे. उरलं एक्स इथं आहे, एक्स इथं आहे, एक्स इथं आहे, एक्स इथं आहे. ओके. आता 13,000चा डिफरन्स आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण 13,000 ऍड करू. कसं सॅलरी इथे तुम्हाला सांगतो. आता ह्याच्यात 13,000 जर ऍड केलं, 8 3 11, 5 2 7, 71. ओके. समजा आता पेन बोललो आपण, तुम्हाला सांगतो. कारण आपल्याला या एनच्या सॅलरीवर, एक्सच्या सॅलरीवरून एनची सॅलरी येणार आहे आणि एनची सॅलरी आपल्याला क्यूब किंवा स्क्वेअर पाहिजे. सिंपल. ओके. समजा एक्सची सॅलरी दिसते ना, हा एक्सची सॅलरी 71 घेतलं आपण. समजा इथे एक्सची सॅलरी जर 71 घेतलं आणि एनची सॅलरी ही याच्यापेक्षा 9,000 कमी आहे. मग याची सॅलरी किती येणार? 2 येणार आणि ही येणार 62 येणार. जर समजा आपण इथं जर 62 घेतलं, 62 जर घेतलं तर ते क्यूब किंवा स्क्वेअर होऊ शकतं का? होऊ शकतं का? नाही. सिंपल. ओके. म्हणून जी काही एक्सची सॅलरी आहे ही 71 येईल का? नाही. मग जी काही एक्सची सॅलरी आहे ही 13 कमी येणार याच्यापेक्षा. मग इथं येणार 5 आणि इथं येणार 4. मग एक्सची सॅलरी जर 45 असेल तर यांची सॅलरी किती येणार? 36 आणि 36 हा 6चा स्क्वेअर आहे. मग इथं दोन्ही सॅलरी आल्या. यांची सॅलरी 36, एक्सची सॅलरी 45. आय होप तुम्हाला समजत असेल. ठीक. ही पण कंडिशन झाली. आता बघा जी काही एल ची सॅलरी आहे ही एन पेक्षा दुप्पट प्लस 9,000 आहे. मग एन पेक्षा दुप्पट काय? एन पेक्षा दुप्पट 72 आणि 9 किती? 81. आणि जो काही एल आहे तो एल कुठे येणार आपल्याला माहित नाही. ही पण कंडिशन झाली. ओके. हा एल कुठे येणार? एल इथे येणार. कारण जे काही व्हॅकंट सीट आहेत हे अपोजिट नाहीत म्हणले त्यानं वरल्या कंडिशन नुसार. म्हणून जी काही पहिल्या रोची व्हॅकंट सीट येणार ती इथे येणार, ही व्हॅकंट सीट इथे येणार. ठीक आहे. ही व्हॅकंट सीट नंतर म्हणताल इथं एक्स घेतली आणि इथे एक व्हॅकंट सीट. संपलं तुमचं. आणि एलची जी सॅलरी आहे ही 81,000. म्हणजे उरला काय? जे. म्हणजे जेची सॅलरी काय? जे नाही तिथं जेची सॅलरी कसं येणार? KLMNO जो आहे हा उरलेला आहे. ओची सॅलरी काय? 49. सो दिस इज द फायनल सोल्युशन ऑफ अवर पझल. आय होप तुम्हाला समजलं असेल. याच्यात काहीच असं आपण गडबड केलोय, गोंधळ केलोय किंवा तुम्हाला असं
आगळं वेगळं काही करावं लागलंय असं काहीच नाही. फक्त तुमचं म्हणजे आता हीच जी पद्धत आहे, तुम्ही जर एक्झाम मध्ये असं जर पझल आलं, आरआरबी पीओ मेन्स म्हणा किंवा एसबीआय क्लरिकल मेन्स म्हणा, एसबीआय पीओ मेन्स म्हणा, तर हीच जर पझल आलं तर तुम्ही भांबावून जाता. यार कशातून काय मायनस करायचं काय नाही, या प्रेशर मध्ये सोडवत नाही. आता आपण किती सिंपल वाटलं तुम्हाला, ठीक आहे. सो दिस इज द सोल्युशन. तर याच्यावरती क्वेश्चन काय, तर बघा, हु अमंग द who sits diagonally opposite to the one whose salary is 45,000. आता 45,000च्या डायगोनली अपोजिट ही सॅलरी कुणाचे असं म्हणले, म्हणजे अपोजिट कोण बसले म्हणले, मग कोण बसले, तर आता इथे एक्स आहे, त्याच्या डायगोनली अपोजिट म्हणजे हा एम असणार, मग कोण असणार तो 64,000. ठीक आहे, मग आपलं काय एम, आन्सर काय ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर. ठीक आहे, समजलं तुम्हाला? जर काही डाऊट्स असेल सांगा. हा, नेक्स्ट बघा, who among the following persons sits second to the right of the one whose salary is 81. आता 81च्या सेकंड टू द राईट, आता 81 एल आहे, त्याच्या सेकंड टू द राईट, सॉरी त्याच्या सेकंड टू द राईट. ओके, आता इथे एल आहे, त्याच्या 81 आहे, त्याच्या सेकंड टू द राईट कोण, के. ठीक आहे, आपला आन्सर काय असणार, ऑप्शन नंबर 3 इज राईट आन्सर, के. समजलं तुम्हाला? ओके, आय होप समजला असेल तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट आहे पझल बघा, हे पझल तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, समजत असेल तुम्हाला? ठीक आहे, बघा. ठीक आहे, हा काय म्हणतात साहेब की 8 पर्सन्स आहेत म्हणले, ए टू एच, आणि आर वर्किंग इन अ कंपनी डिफरंट डेझिग्नेशन. ठीक आहे, डेझिग्नेशन डिफरंट आहे त्यांचं, त्याच्यामध्ये चेअरमन आहेत, प्रिन्सिपल आहेत, अँड व्हाईस प्रिन्सिपल अँड सो ऑन. ठीक आहे, नेक्स्ट म्हणले इच पर्सन हॅज डिफरंट एक्सपिरियन्स फ्रॉम 0 years to 7 years. तुम्ही म्हणता सर 0 yearsचा काय एक्सपिरियन्स असतो? 0 years इन अ सेन्स की तो जॉईन झाला असेल, इमिजिएट जॉईन झाला असेल, तो त्याचा काही एक्सपिरियन्स नसतो. आता तुमचा रिझल्ट येणार आरआरबी पीओचा, तुम्ही आरआरबी पीओ होचाल किंवा क्लरिकल होचाल आणि तुम्ही जस्ट जॉईन होचाल, सो तुमचा एक्सपिरियन्स काय धरला जातो? 0, म्हणजे जस्ट जॉईन केला असं त्याचं म्हणणं असतं. ठीक आहे, सो त्याचा आन्सर काय 0 to 7 year. ठीक आहे, तर काय म्हणले, द चेअरमन वॉज द हायेस्ट डेजिग्नेशन. जे चेअरमन साहेब आहेत ते हायेस्ट डेजिग्नेशन आहे. ठीक आहे, अँड द डेजिग्नेशन वेअर द नॉन टीचिंग स्टाफ वॉज द लोवेस्ट डेजिग्नेशन. सिंपल. ओके, सो हे आहे 8 पर्सनचं पझल. ठीक आहे, मग चेअरमन साहेब 1 नंबरला आहे, सो आपण इथं चेअरमन घेऊ. इथं समजा चेअरमन घेतला आपण. नेक्स्ट आहे डिरेक्टर्स, डायरेक्टर साहेब आहेत, प्रिन्सिपल, पुन्हा व्हाईस प्रिन्सिपल, पुन्हा ऍडमिन ऑफिसर, पुन्हा हेड टीचर, पुन्हा टीचिंग स्टाफ अँड पुन्हा नॉन टीचिंग स्टाफ. ठीक आहे, ही कंडिशन आहे. ओके ओके, त्यांचं हे पण आहे ना, एक्सपिरियन्स पण आहे, सो त्याच्यामुळे मी ते थोडं दूर घेतोय. ओके, आता हे पर्सन्स आहेत समजा, आणि त्यांचा हा एक्सपिरियन्स आहे असं समजा. ओके, हे पर्सन्स आहेत आणि हा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. ओके, इथपर्यंत समजलं तुम्हाला? काय केलंच नाही, समजायची काही गोष्ट आहे. ठीक आहे, तर बघा काय म्हणलंय, ऍट मोस्ट 2 persons वर सिनियर टू जी, म्हणजेच जीच्या वर मॅक्स 2 जण आहेत, मॅक्स 2 जण आहेत जीच्या वर. याचाच मतलब काय, ऍट मोस्ट 2 persons आर सिनियर टू जी, म्हणजेच जीच्या वर जे आहेत ते मॅक्झिमम 2 जण आहेत. ओके, जी हु हॅज लिस्ट एक्सपिरियन्स. आता इथं मला सांगा 8 जण आहेत, त्यांचे जो एक्सपिरियन्स आहे हा 0 to 7 years आहे, आणि जीचा जो एक्सपिरियन्स आहे लिस्ट आहे, म्हणजे लिस्ट आहे. मग लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी, मग सगळ्यात कमी एक्सपिरियन्स काय असणार? 0 year. ठीक आहे, सो समजलं तुम्हाला? इथं काय वेगळं असं नाही, जीचा एक्सपिरियन्स काय असणार? 0 इज इक्वल टू 0. ठीक आहे, ही कंडिशन अशी. ओके, हा ओके, अँड इमिजिएट सिनियर टू ई, जी जो आहे हा इमिजिएट सिनियर टू ई आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा, ओनली 3 persons वर डेझिग्नेटेड बिटवीन ई अँड द वन हू हॅज 1 year एक्सपिरियन्स. आता ई अँड 1 year एक्सपिरियन्स मध्ये 3 जण आहेत. 1 year. ठीक आहे, 1 year एक्सपिरियन्स मध्ये जे काही आहेत त्यांच्या ई मध्ये 3 जण आहेत. ओके, हा
नेक्स्ट आहे द वन हु इज ऍडमिन ऑफिसर हॅज मॅक्झिमम एक्सपिरियन्स. आता मॅक्झिमम एक्सपिरियन्स किती आहे? 7 वर्ष. मग ऍडमिन ऑफिसर म्हणजे इथं याचे जे काही एक्सपिरियन्स असेल तो 7 वर्ष असेल. आपण दोन्ही कंडिशन मध्ये घेऊ. ठीक आहे. अँड इमिजिएट सिनियर टू एच म्हणजे ऍडमिन ऑफिसर एचच्या इमिजिएट सिनियर आहे. सिंपल आहे म्हणून इथं आपण एच ला घेऊ. ओके, ही दोन कंडिशन काय घेतो नंतर सांगतो. ठीक आहे. बी 2% ज्युनियर टू एच. आता मला सांगा बी जो आहे 2% ज्युनियर टू एच आहे म्हटल्यानंतर दोघांमध्ये किती पाहिजे? एक जण पाहिजे. ठीक आहे. मग बी कुठे येणार? इथे येणार. समजा हे आता डायरेक्ट बसतंय आपण, काही वेगळं होत नाही म्हणून त्याला डायरेक्ट घेऊ. अँड डी वॉज डेझिग्नेटेड इमिजिएटली सिनियर टू द वन हू हॅज 1 year एक्सपिरियन्स म्हणजे डी जो आहे हा 1 year एक्सपिरियन्सच्या इमिजिएट सिनियर आहे. ओके, 1 year एक्सपिरियन्सच्या इमिजिएट सिनियर आहे. इमिजिएट सिनियर. ठीक आहे. ए इमिजिएट ज्युनियर टू एफ डायरेक्ट लिहून घ्यायचा आपण. ए जो आहे हा इमिजिएट ज्युनियर टू एफ आहे. सिंपल. एफ हू हॅज 3 year एक्सपिरियन्स. एफ ला 3 वर्षाचा अनुभव आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे द इमिजिएट ज्युनियर टू सी हॅज 2 year एक्सपिरियन्स. आता सी च्या इमिजिएट ज्युनियर जो आहे हा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. ओके, असू द्या. 2 year एक्सपिरियन्स विच इज 2 years लेस दॅन व्हाईस प्रिन्सिपल. आता याचा मतलब काय? सी च्या इमिजिएट खाली जो कोणी आहे त्याचं एक्सपिरियन्स किती आहे? 2 वर्षाचा. आणि त्यांचं असं पण म्हणणं आहे की हे 2 वर्षांना कमी कुणापेक्षा? व्हाईस प्रिन्सिपल पेक्षा. मग व्हाईस प्रिन्सिपलचं एक्सपिरियन्स किती असला पाहिजे? ऑब्व्हियसली 4 वर्ष. 4 महिन्यात 2 2. ठीक आहे. मग व्हाईस प्रिन्सिपलचा डायरेक्ट त्यानं दिले 4 वर्ष. ठीक आहे. एक्सपिरियन्स जो आहे हा आहे. ओके. नेक्स्ट आहे निदर ई नॉर सी सेकंड हायएस्ट एक्सपिरियन्स. सेकंड हायएस्ट एक्सपिरियन्स म्हणलंय म्हणजे ई आणि सी ला ई अँड सी इज नॉट इक्वल टू सेकंड हायएस्ट. सेकंड हायएस्ट म्हणजे काय? 6 वर्ष. ठीक आहे. 6 वर्ष हे नाही असं त्यांचं म्हणणं आहे. समजलं तुम्हाला? सेकंड हायएस्ट म्हणजे हायएस्ट काय? 7 वर्ष झाला. त्याच्यापेक्षा कमी म्हणजे जो काही सेकंड हायएस्ट आहे तो असेल 6 वर्षाचा. ठीक आहे. नेक्स्ट आहे वेर एज द वन हू इज टीचिंग स्टाफ हॅज थर्ड हायएस्ट एक्सपिरियन्स. सॉरी, आता टीचिंग स्टाफ कोण आहे? हा आहे. याचा जो एक्सपिरियन्स आहे हा थर्ड हायएस्ट आहे. मग थर्ड हायएस्ट काय असणार आहे? 5 वर्ष. 5 वर्षाचा अनुभव असणार आहे. समजलं तुम्हाला? एवढं दिलंय. आता एवढ्यावरून एवढं काढायचंय. सिंपल, काहीच घाबरायचं नाही. ओके. आता मला सांगा सुरू करायचं तर कुठून करायचं? आपण करते वेळी जी पासून सुरू करू, कारण जी पासून ई आहे, ई पासून 1 year आहे, 1 year पासून डी येणार, डी पासून पुन्हा उरलेलं काय? सी आणि एच उरलाय. ठीक आहे. मग आपण जी पासून सुरू करू. त्यानं म्हटले मॅक्झिमम 2 जण जीच्या वर बसतायत. मग आपण पहिल्यांदाच जीच्या वर मॅक्झिमम 2 जण बसू. म्हणजे जी कंडिशन दिली तीच बसू. ओके. कारण आपल्याला 3 कंडिशन होणार पुन्हा. जी इथं पण बसू शकतो, इथं पण बसू शकतो. पण त्याने दिलंय ना मॅक्झिमम 2 जण बसतील. मग पहिल्यांदा बसून बघू ना काय प्रश्न पडतोय, काय फरक पडतोय. मग इथं जीचं काय वर्ष 0 येईल. आणि जी जो आहे हा इमिजिएट सिनियर टू ई आहे. इमिजिएट सिनियर टू ई म्हटल्यानंतर ई इथे येणार. ओके, ही झाली कंडिशन. जमाला रे बाबा. नेक्स्ट आहे ई आणि जो काही 1 year एक्सपिरियन्स वाला आहे त्याच्यामध्ये 3 जण आहेत. मग ई आणि 1 year एक्सपिरियन्स कुठे येणार? 1 2 3. वर तर येणार नाही. मग खाली येतो का बघा? 1 2 3. जो काही बी आहे त्याला 1 year एक्सपिरियन्स येणार या कंडिशन नुसार. ही कंडिशन झाली. नेक्स्ट आहे 1 yearच्या इमिजिएट वर कोण आहे? डी आहे. 1 yearच्या इमिजिएट वर कोण आहे? डी आहे. मग डी कुठे येणार? इथे येणार. सिंपल. काहीच असं इथं काय हे रॉकेट सायन्स लागले का नाही? अरे बापरे, काय हे थोडं हे झाल्यासारखं वाटतंय मला. ठीक आहे. आता बघा इथं काय म्हणलंय? एफ च्या इमिजिएट खाली ए आहे. आता एफ आणि ए ला जागा कुठली? इथली वरली. इथं एफ येणार, इथं ए येणार. मग एफ ला इथं म्हणले एफचं जी एज आहे ते 3 वर्ष आहे. मग इथं एफ ला काय येणार? इथं 3 year येणार. ठीक आहे. मग उरला काय? आता ही कंडिशन झाली, ही कंडिशन पण झाली, ही कंडिशन पण झाली. ई आणि सी ची कंडिशन आहे. सी ला 6 वर्ष येत नाही. मग सी ला उरली कुठली जागा? एकच. आणि त्यानं काय म्हणले? सी च्या इमिजिएट खाली जो कोणी आहे त्याला 2 वर्ष आहे. मग इथं काय म्हणणार? 2 वर्ष. सिंपल. उरलेला जो काही एक्सपिरियन्स आहे तो इथे येणार. सो दिस इज द फायनल सोल्युशन ऑफ अवर पझल. समजलं तुम्हाला? काही वेगळं वाटलं? मेन्सला येत आहे, प्रीला वगैरे येत नाही, घाबरू नका. मेन्सला त्याचा. ठीक आहे. तर बघा काय म्हणलं? 1 2 झाला, 3 झाला, 4 झाला, 5 झाला, 6 राहिलाय. मग 6 कुणाला येणार? ए ला येणार. 6 कुणाला येणार? ए ला येणार. सिंपल. दिस इज द फायनल सोल्युशन. आय होप समजलं असेल तुम्हाला. तर याच्यावर क्वेश्चन बघा. व्हॉट इज द एक्सपिरियन्स ऑफ ए? आताच काढलो आपण 6 वर्ष. ठीक आहे. आताच काढलो ना आपण 6 वर्ष. ठीक.
हे इथं आहे 6 वर्ष. नेक्स्ट आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द एक्सपिरियन्स ऑफ एच अँड द वन हू इज चेअरमन. एच आणि जो काही चेअरमन आहे त्याचा डिफरन्स. आता एच आणि चेअरमन किती आहे 3 वर्ष. चेअरमनचं वय काय 3 वर्ष आणि एचचं वय काय एच इथं आहे 2 वर्ष. 3 मायनस 2 इज इक्वल टू 1 इयर. ठीक आहे 1 इयर ऑफ एक्सपिरियन्स. ठीक ऑप्शन आहे का आहे ऑप्शन नंबर थर्ड. ऑप्शन नंबर थर्ड म्हणजेच 1 इयर जो काही डिफरन्स आहे तो आहे. ठीक आहे. सो हे होतं आजचं जे काही मेन्सचं सेकंड डे होता. मेन्सचा सेकंड संडे होता. त्याचा म्हणजे आजचा फायनल पझल असं म्हणू आपण. 2 पझल घेतला आपण मेन्सच्या याच्यामध्ये. तुम्ही असं म्हणू नका की सर म्हणजे आणखीन क्वेश्चन वाढव. मी क्वेश्चन नक्की वाढवणार आहे. फक्त तुम्हाला कसं मेन्सचा डायरेक्ट धड मन असं लगेच बाबा हा हे मेन्सला येतं हे असं एवढं हार्ड आहे हे आहे तुम्हाला भीती नाही दाखवायची मला. आपल्याकडे वेळ आहे त्या वेळेचा भरपूर फायदा उचलायचा आहे. ठीक आहे. सो नंतर जेवढे आपले एक्झाम लवकर येईल तेव्हा आपण सॅटर्डेला एक मेन्सचं घेऊ. नंतर 3 दिवस हे घेऊ 3 दिवस ते घेऊ. ठीक आहे. असं आपण करू. तुमचे जे काही एक्झामशी रिलेटेड म्हणा किंवा तुमच्याशी जो काही फायदेशीर गोष्टी आहेत त्या आपण करणार आहे. तुम्हाला सिलेक्शन द्यायचं हे आपलं ठरलेलं आहे या सेशन थ्रू. ठीक आहे. सो तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त प्रॅक्टिसवर भर द्या. ओके. हे तुम्हाला समजलं असेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.